नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत आपल्या विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण 2025चा जो TETचा पेपर झाला त्याच्यातले बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याच्यावरचे आपण उत्तरं पाहणार आहोत आणि ते लवकरात लवकर पाहणार आहोत. 5 मिनिटातच आपण हे पूर्ण संपवण्याचा प्रयत्न करू. 5 ते 7-8 मिनिटात आपण संपवण्याचा प्रयत्न करू. संवेदना अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते, असा प्रश्न विचारला आपल्याला. तर याचं उत्तर आहे अवबोध. ठीक आहे. दुसरं आहे डॅनियल गोलमन यांची भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मानले आहेत. त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही? तनुभूतीचा समावेश नाही. पुढचा प्रश्न आहे 63वा. परिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी या प्रतिमानांचा वापर केला जातो. तर प्रशिक्षण प्रतिमान. 64वा. मानवी भावना ह्या सहज वृत्तीमधून निर्माण होतात असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्यक्त केले आहे? तर मॅकडुगल यांनी व्यक्त केले आहे. 65वा प्रश्न आहे आपला. एकच कसोटी एकाच परीक्षेने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही, किंवा एकच कसोटी अनेक परिपरीक्षेमध्ये तपासूनही गुणात फरक पडत नाही. या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो? तो वस्तुनिष्ठता त्याचं उत्तर आहे. 66वा प्रश्न आहे आपला. सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटारसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्यापन म्हणतात. तर धन संक्रमण अध्यापन म्हणतात त्याला. पुढचा प्रश्न आहे आपला. शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही? तर व्यसनांच्या आहारी जाणे याचा वापर केला जात नाही. तर प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलापैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वापर करतो. ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते? तर भावनिक कार्य अधिक सुलभपणे करते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 3 पर्याय. पुढचा प्रश्न आहे. कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययन विषयक उत्पत्तीमध्ये मांडले आहे? तर हे स्वमूल्यांकन हीच मूल्यांकनाची प्रमुख पद्धती आहे याच्यामध्ये मांडलं आहे त्यांनी. पुढचं 70वा प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला संकेतचिन्हाचा बोध होतो. हे 3ऱ्या नंबरचा पर्याय त्याचं उत्तर आहे. 71वा प्रश्न आहे. प्राथमिकतेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रातून आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो? तर मूर्ताकडून अमूर्ताकडे हा याचं उत्तर आहे. 72वा प्रश्न आहे. अब्राहिम कल्पान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे होय. तर तत्व त्याचं उत्तर होतं. खालीलपैकी कोणते मंदत्व शारीरिक हार्मोनच्या अनियमित स्रावामुळे होतो? तर हे मायक्रोसिफली हा होतो. 2 परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्यापन संक्रमण होते असे मत थॉर्नडाईक यांनी मांडलेले आहे. ठीक आहे. चला पुढचं आहे. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय होते? अवधान होय. ठीक आहे. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक अवधान. त्याच्यानंतर पुढचं आहे. ब्लूमच्या वर्गीकरण
शास्त्राच्या मते मूल्यांकनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला हा घटक म्हणतात. याला आपण उद्दिष्टे उत्तर होतं याला. 77 प्रश्न आहे आपला. स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम आपल्याला ग्रहण, धारणा, प्रत्याह्वान आणि प्रत्याभिज्ञान असं त्याचं उत्तर होतं. खालील 78वा प्रश्न होता. खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे? तर वाघ दिसतात पळून जाणे हे पलायनाचं उदाहरण आहे. पलायन म्हणजे पळून जाणे आहे की नाही. 78 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञानरचनेद्वारे रचनावादाचे खालीलपैकी कोणते गृहीतक अयोग्य आहे? तर अध्ययनात बाह्य जगताचे वैयक्तिक पातळीवर निर्वचन केले जाते. त्याच्यानंतर पुढचं आहे. खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्ययन कार्यनीती यामधील फरक दिसून येत नाही? तर कार्यनीती ही स्थूल उपायांचा अंगीकार करते, तर पद्धती ही सूक्ष्म उपागमानांचा स्वीकार करते. त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियेचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियेमध्ये होत नाही? तर समाजात घडणाऱ्या घटकांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोन करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे 82 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. लवकर उत्तर करणार आहेत आपण. चला पुढचा प्रश्न आहे. ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही? तर नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे आपल्याला विचार प्रक्रिया होय. चला पुढचा प्रश्न आहे. स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरोईन स्वतःबरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवतात असे सांगतो. हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? तर हे आपल्याला हे तादात्म्याचं उदाहरण आहे. चला पुढचा प्रश्न आहे. आसुबेल यांनी आशय अध्यापन विद्यार्थी अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही? तर विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी हे त्याचं उत्तर आहे. लहान मोठे, आखूड लांब, जवळ दूर, काल आज इत्यादी संबोध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येते? तर औपचारिक क्रियात्मक अवस्थामध्ये घडून येते. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टांशी निगडीत आहे असं विचारलं तर ते उपयोजनामध्ये निगडीत आहे. चला पुढच्या. डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदनाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते? ते पार्श्वमस्तिष्क भागाद्वारे आपल्याला केला जातो. त्याचा पुढचा प्रश्न आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के केलेले असले पाहिजे असे मत कोणी मांडले होते? तर ब्रूमर यांनी मांडले होते. त्याच्यानंतर पुढचं आहे. क्रमवित अध्ययन पद्धतीमध्ये एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात. नवा भाग शिकण्यासाठी विषय प्रतिपादन तयारी म्हणजे आपल्याला याचं उत्तर तर ज्ञान संपादन याचं उत्तर होतं. ठीक आहे.
अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्राचा अभ्यास कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांमध्ये आणि जर जास्तच आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करा. हाईप केल्यानं व्हिडिओ काय होतो, जास्त व्हायरल होतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.